प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि लडाखमधील जनआंदोलनाचे नेते सोनम वांगचुक यांच्याबाबत धक्कादायक घडामोड समोर आली आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणादरम्यान दिल्ली पोलिसांनी अचानक कारवाई करत त्यांना उपोषण स्थळावरून हटवून थेट रुग्णालयात दाखल केले। या कारवाईमुळे जंतर मंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अचानक झालेल्या या कारवाईमुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। दरम्यान डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार सोनम वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे। मात्र त्यांना जबरदस्तीने उपोषण स्थळावरून हटवून रुग्णालयात का नेण्यात आले याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे। या घटनेनंतर आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। दिल्लीतील या घडामोडीकडे देशभराचे लक्ष लागले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे। ब्यूरो रिपोर्ट एमबी न्यूज दिल्ली। दिल्ली पुलिस ने सोनम सर को जंतर मंतर से उठा लिया है। यहाँ पर बच्चों पर भी लाठीचार्ज किया है। मैं अभी अपने दोस्त के घर गया था फ्रेश होने, तो मुझे वहाँ पर भी पुलिस ने मार कर रोक रखा था, डिटेंशन में रख रखा था। और सोनम सर को उठाने के बाद इन लोगों ने मुझे अभी छोड़ दिया, और लेकिन अभी भी जंतर मंतर में हमें घुसने नहीं दे रहे। तो देश भर में जितने भी लोग ये वीडियो देख रहे हैं, मैं उनसे अपील करता हूँ, शांतिपूर्ण प्रदर्शन आज हमें पूरे देश में करना होगा। सोनम सर के समर्थन में इन्होंने फोर्सफुली सोनम सर को उठाया, मेरे साथ मारपीट की है, यहाँ पर जितने सारे स्टूडेंट्स हैं उन पर भी लाठीचार्ज किया है। तो मेरी सभी से अपील है, पूरे देश भर में अपने अपने एरिया में प्रोटेस्ट करिए और कहीं से भी कोई नियम ना तोड़े। हमें पीसफुली करना है और हमें जवाब देना है कि ये तानाशाही हम बर्दाश्त नहीं करेंगे। स्टूडेंट्स के साथ जो मारपीट हुई है वो हम बर्दाश्त नहीं करेंगे। और जो सोनम सर के साथ किया है, 20 दिनों से वो इंसान भूखा था, उसको फोर्सफुली पुलिस ने उठाकर जेल में पुलिस ने उठा लिया है। ह्या पोरांनी आत्महत्या केली, ते कशासाठी थांबले तिथं, काय त्यांनी कशासाठी आंदोलन केलं, तर त्या धर्मेंद्र प्रधानला बाजूला हटवायचं आणि त्या हटवल्याशिवाय मी इथून जाणार नाही। पाऊस आला काही झालं काय बी उद्या मी पावसात उभा राहणार, पण त्या हटल्याशिवाय मी जाणार नाही। माझी सुद्धा त्यांना सहकार्य आहे, मी सहकार्य करणार त्यांना। ओरडून ओरडून लोकांना सांगणार त्याला हटवायचं, मोदीला सांगणार। मोदीचा सुद्धा घडा भरलाय, आता तुम्हाला मी सांगते भरलाय घडा। लय लोकांचं त्यांनी हे घेतलंय, काय लोकांनी त्याला शाप दिलाय, आता त्याचा घडा भरलेला आहे। त्यामुळं ते धर्मेंद्र प्रधानला तर हटवायचं, पण मोदीला सुद्धा आता हटवायचं। पण हे सगळं पोरांचं आंदोलन आहे म्हणतात, तुमचं वय तर 70 आहे, मग तुम्ही का आला? ते माझे नातवंड आहेत। हां, मी त्यांची आजी आहे, म्हणून आले। माझं कोण नाही इथं, शिक्षण घेत नाही, कोण नाही, काय नाही, पण मी त्यांची आजी म्हणून आले। सहकार्य केलं पाहिजेत ना, म्हणून मी आले। त्यांना मी सहकार्य करणार आणि शेवटपर्यंत करणार। जोपर्यंत तो धर्मेंद्र प्रधान हटत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही।